आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी उष्णतेची काळजी घ्यावी. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण. परभणी जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत असून या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन परभणी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केले आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. सध्या उपाययोजनांनाही मोठा धोका टाळता येतो असे स्पष्ट करत त्यांनी नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला दिला. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्ती यांनी अधिक दक्ष राहणे आवश्यक आहे. शरीरातील पाण्याची कमतरता आणि उष्णतेचा ताण यामुळे उष्माघाताचा धोका वाढतो. चक्कर येणे, अशक्तपणा, डोकेदुखी, उलट्या, जास्त घाम येणे किंवा अचानक बेशुद्धी असे लक्षणे दिसल्यास विलंब न करता तत्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत. आरोग्य यंत्रणेने सज्ज राहावे. उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर सर्व आरोग्य केंद्र, दवाखाने व रुग्णालयांनी पूर्ण तयारीत राहून उष्माघातग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधांचा मुबलक साठा ठेवावा. उष्माघात व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कक्ष, बेड उपलब्ध ठेवावेत. 24/7 आपत्कालीन सेवा कार्यरत ठेवावी. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना उष्माघात उपचाराबाबत सज्ज ठेवावे. गंभीर रुग्णांना तत्काळ उच्चस्तरीय रुग्णालयात रेफर करावे. तसेच कूलिंग सुविधा तत्पर ठेवाव्यात. वैद्यकीय व समवैद्यकीय कर्मचाऱ्यांना उष्माघात ओळख, प्राथमिक उपचार व तत्काळ प्रतिसाद याबाबत प्रशिक्षण द्यावे. नागरिकांमध्ये उष्माघात प्रतिबंधासाठी जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवावी असे निर्देश जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी जिल्हा रुग्णालय तसेच सर्व उपजिल्हा व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहे. पालम महावितरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे धावती बस द बर्निंग बस होता वाचली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361F नांदेडहून पुण्याकडे जात असलेली एक ट्रॅव्हल्स पालम शहरातील मुख्य चौकात आल्यावर ट्रॅव्हल्सच्या वरील भागाचा स्पर्श लोंबकळत असलेल्या महावितरणच्या ताराला स्पर्श लागल्याने मोठे अनर्थ टळले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. महावितरणने वेळीच उपाययोजना करून लोंबकळत असलेल्या तारांना दुरुस्त करावे किंवा इतर हलवावे अशी मागणी नागरिकातून होत आहे. मीनाताई बोर्डीकर आदर्श माता पुरस्काराने सन्मानित. सेलू येथील कैलासवासी अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने मीनाताई रामप्रसाद बोर्डीकर यांचा मान्यवरांच्या हस्ते मातृगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कैलासवासी अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त सन्मान कर्तृत्वाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पारितोषिक वितरण सोहळा सेलू शहरातील साई नाट्यगृहात 25 एप्रिल शनिवार रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप नामदेव महाराज ढवळे होते, तर राजयोगिनी ब्रह्माकुमारी करुणा दीदी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादीदी बोर्डीकर, सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर संजय रोडगे, उद्योजक रामप्रसाद घोडके, कैलासवासी अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे आयोजक अशोक नाना काकडे, भाजपचे सेलू तालुकाध्यक्ष गणेश काटकर, सेलू शहराध्यक्ष अशोक शेलार, जिल्हा परिषद सदस्य अजय डासाळकर, डॉक्टर आशिष डग, बालूर गावचे सरपंच संजयभाऊ साडेगावकर, गजानन डोंबे, के.डी. वाघमारे, रामेश्वर राठी, डॉक्टर सुनील कुलकर्णी यांची उपस्थिती होती. ज्येष्ठ पत्रकार दिलीप डासाळकर पत्रकारिता, हभप पंडित महाराज डाके, रमेश महाराज मोरे अध्यात्म, गणेश माडवेसर क्रीडा, डॉक्टर सुरेश हिवाडेसर साहित्य, माधव गव्हाणे शिक्षण, अरुणा थोरे शेती, रवी कुलकर्णी, रवी मुडावेकर, अनिल कुलकर्णी नाट्य, डॉक्टर दिगंबर घोडके वैद्यकीय अशा 11 क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते सन्मान कर्तृत्वाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मातृगौरव पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन बाबासाहेब हेलसकर सर यांनी केले.
प्रास्ताविक अशोक उफाडे यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन पत्रकार मोहन बोराडे यांनी मानले. कौसडी गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण. जिंतूर तालुक्यातील कौसडी गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना रोजच्या गरजासाठी अक्षरशः भटकंती करावी लागत आहे. सुमारे 12 ते 14 हजार लोकसंख्या असलेल्या या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये पाण्याचा प्रश्न चिघळत चालला आहे. मात्र प्रशासन झोपेत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. गावामध्ये शासनाकडून केवळ एक विहिरीवर पाणी पुरवठा अवलंबून असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. त्या विहिरीतील पाणीही पुरेसे उपलब्ध नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे गावातील जवळपास 90% नागरिकांना पैशाने पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ग्रामस्थांच्या मते गावातील शासनाची नळ योजना मागील तब्बल 35 वर्षापासून बंद अवस्थेत आहे. एवढ्या मोठ्या कालावधीतही ती सुरू करण्यात ग्रामपंचायत अपयशी ठरली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान ग्रामपंचायतीच्या खात्यावर लाखो रुपयांचा निधी उपलब्ध असतानाही पाण्यासारख्या मूलभूत गरजेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. निधी असूनही काम नाही, मग हा पैसा जातो कुठे, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहे. महिला व नागरिकांना रोजच्या पाण्यासाठी लांब अंतर चालत जावे लागत असल्याने त्यांचा संताप आता उफाळून आला आहे. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. गावातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी ठोस व कायमस्वरूपी योजना राबवावी अशी जोरदार मागणी होत आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा प्रश्न दिवसादिवस गंभीर बनत चालला आहे. आता तरी ग्रामपंचायत प्रशासन जागे होणार का? नागरिकांना अजूनही पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे. आई वडिलांविषयी कृतज्ञता ही संस्कार शिदोरी. स्वामी शिवगिरी यांचे प्रतिपादन. संतांचे आशीर्वाद हे कल्पवृक्षासारखे फलदायी असतात. ज्या घरात वडीलधाऱ्यांना सन्मान होतो तिथे खऱ्या अर्थाने देव पण वास करते. आजच्या काळात भौतिक सुखापेक्षा आई वडिलांची सेवा आणि त्यांना दिलेले आनंद ही सर्वात मोठी तीर्थयात्रा आहे, असे आशीर्वादपर प्रतिपादन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे कृपापात्र शिष्य आणि पंच समधाम जुना आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री श्री 1008 महामंडळेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज निफाड यांनी केले. सेलू येथील साईबाबा मंदिरात स्वाती व बाबासाहेब हेलजकर आणि परिवाराच्या वतीने 23 एप्रिल गुरुवार रोजी आयोजित पार्वती व शंकरराव हेलजकर यांचा सहस्त्र दर्शन आणि विजया व दत्तात्रय गोरे यांच्या अमृत महोत्सव निमित्त आयोजित सहसम्रामृत सोहळ्यातील संगीतमय प्रवचनात ते बोलत होते. या सोहळ्याद्वारे प्रथमच आईवडील आणि सासू सासरे या दोन्ही कुटुंबातील ज्येष्ठप्रती व्यक्त केलेल्या या आगळ्या वेगळ्या कृतज्ञतेचे महाराजांनी विशेष कौतुक केले. मीरा नारायण हेलजकर, छाया दिलीप हलगे, अश्विनी अजित गोरे, अर्चना अमोल झोंटिंग, नातेवाईक आणि परिवाराने मान्यवरांचे स्वागत केले. स्वामी शिवगिरीजी पुढे म्हणाले की भारतीय संस्कृती ही अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी आहे. त्यामुळे वाढदिवसाला मेणबत्त्या विझवून अंधार करण्यापेक्षा जितकी वर्ष पूर्ण झाली आहेत तितके दिवे प्रज्वलित करून मंगल्याचा उत्सव साजरा करावा. यावेळी त्यांनी मार्कंडीय ऋषींचा दृष्टांत देत सांगितले की संतांच्या आयुष्यमान भव या एका आशीर्वादामुळे साक्षात मृत्यूवरही विजय मिळवता येतो. जो मनुष्य शुद्ध मनाने ईश्वराचे नमस्कार करतो आणि पालकांची सेवा करतो त्यांचे रक्षण स्वतः भगवंत करतो. घर म्हणजे केवळ भिंती नसून तिथे जपले जाणारे संस्कार आणि प्रेम महत्त्वाचे असते, हे या सोहळ्यानिमित्त सिद्ध केले आहे. जीवनात कोणाचेही वाईट ना चिंता ना आनंदाने जगण्याचा संदेशही महाराजांनी यावेळी दिला.
गंगाखेड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी. गंगाखेड शहरातील सद्गुरू नगर या ठिकाणी लुंबिनी बौद्ध विहाराच्या नियोजित जागेवर आज दिनांक 27 एप्रिल सोमवार रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 135वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मिरवणुकीचे आयोजन न करता सकाळच्या सत्रामध्ये महामानवांच्या विचारधारेवर प्रकाशमान टाकत बुद्धवंदना, मान्यवरांचे भाषण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून गंगाखेड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सत्यपाल साळवे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष पंडित पारवे, कार्यक्रमाचे अध्यक्ष RG मस्के, नरवाडे सर, गुणवंत कांबळे, गोविंद साळवे, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे तालुकाध्यक्ष विकास रोडे, रेल्वे स्टेशन अधीक्षक राहुल डोंबे, शाहीर भगवान गायकवाड, श्रावण गायकवाड, गोरखनाथ कांबळे, बौद्धाचार्य रमेश जोंधळे, नाना लांडगे, शंकर मस्के, रणजित शिंदे, लहुराज केदारे उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते पंचशील व निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाशमान टाकण्यात आला. उपस्थित सर्व नागरिकांना भोजनदान देण्यात आले. रामदास खंदारे, रमेश हनवते, रमेश वाघमारे, नारायण कांबळे, राहुल साळवे, वैभव हनवते, बळीराम कदम, गणेश कांबळे, प्रभू कांबळे, वसंत गायकवाड, जगन कांबळे यांनी कार्यक्रम यशस्वीसाठी परिश्रम घेतले.